आयुर्वेदाचं सगळं 3 दोषांवर आधारित त्रिदोष सिद्धांत असं त्याला म्हणलेलं आहे. तर वात पित्त कफ. मला भूक लागली, गेले 8 तास तुम्ही काही खाल्लेलं नाहीये, तर तुमची चिडचिड होते. तर जेव्हा तुमच्या शरीराला अन्नाची गरज आहे, तुमच्या भुकेचा काळ असल्यामुळे शरीरात पित्त वाढतं. पाव कप पाणी भूक असताना गरम करून त्याच्यात चिमूटभर मीठ टाकून पिऊन बघायचं, त्यांनी ढेकर येते. ती ढेकर आल्यावर जर त्या ढेकरेला पूर्वी खाल्लेल्या अन्नाचा थोडा जरी वास असेल किंवा तुम्हाला संशय जरी आला तरी थोडा वेळ थांबा, ती खरी भूक नाहीये. त्रिफळा जेवढं 1 चमचा त्रिफळा, 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा मध असं मिक्सर या रेशोत बनवून ठेवलं तरी तुम्ही ते रोज सकाळी आणि रात्री झोपताना खाणं हे नेत्रासाठी नॉर्मल लाईफ मधलं सगळ्यात चांगलं रसायन सांगितलं. आयुर्वेद कुठल्याच एका गोष्टीला चांगलं किंवा वाईट म्हणत नाही. तो म्हणतो तुम्हाला जर बारीक व्हायचंय तर जेवणाआधी पाणी प्या, तुम्हाला जर वजन वाढवायचंय तर जेवणानंतर पाणी प्या. तुम्ही जर बघितलं तर व्हे प्रोटीन जे बनतं ते दही, चीज, पनीर याच्या पाण्यापासून बनतं. किंवा अगदी तुम्ही इव्हन हार्ट अटॅकचं जरी उदाहरण घेतलं की ब्लॉक झालाय म्हणून हार्ट अटॅक येतो, तर ॲलोपॅथी तुमच्या हार्ट अटॅकचं मूळ कारण बरं करतच नाही. इमर्जन्सीसाठी कायम ॲलोपॅथी आणि बाकी सगळ्यासाठी आयुर्वेद हे लोकांनी पाळलं पाहिजे. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवीन वर्ष चालू झालेलं आहे, इंग्रजी नवीन वर्ष, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता सगळे हेल्थ कॉन्शियस झालेलेच असणार आहेत, त्यामुळे आपलं प्रकृतीवर बोलू काही ही जी एक सिरीज आहे याच्यामध्ये आज आपल्यासोबत आलेले आहेत डॉक्टर मल्हार, जे आपल्याला आयुर्वेद रिलेटेड सांगणार आहेत की आपण हे जे वर्ष आहे हे कसं हेल्थ वाईज प्लॅन करू शकतो आणि काही जे मिथ्स आहेत आयुर्वेद रिलेटेड या बाबतीत सखोलपणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे डॉक्टर मल्हार तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मल्हार नेसरी. मी एक MD आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे. माझी कोथरूडमध्ये पुण्यात प्रॅक्टिस आहे, परंतु माझे मुख्यतः कन्सल्टेशन्स ऑनलाईन जास्त होतात आणि देशात आणि देशाबाहेर दोन्हीकडे पेशंट्स आहेत. आणि म्हणजे सगळ्याच आजारांचे पेशंट्स मी बघतो, पण मुख्यतः आत्तापर्यंत किडनी, लिव्हर, गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि ॲलर्जिक इश्यूज, त्यात अस्थमा असेल किंवा काही स्किन रिलेटेड ॲलर्जिक इश्यू असतील, या सगळ्याचे पेशंट्स जास्त येत गेले आणि त्यातच प्रॅक्टिस डेव्हलप होत गेली. तर असं थोडक्यात इंट्रो आहे. ओके, तर मग आय थिंक आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. आणि आम्हाला खूप तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत आणि बरेच इन्फॉर्मेशन घ्यायची अबाउट आयुर्वेद. तर मला पहिले विचारावं असं वाटेल की आता आय होप की बऱ्याच लोकांना माहिती नसेल की एक आयुर्वेद म्हणलं किंवा वैद्यांकडे आपण जर गेलो तर ते नाडी बघतात तुमची आणि त्याच्यावरून ते असं सांगतात की ओके, काल काय जास्त खाणं झालं होतं का, किंवा सध्या काय स्ट्रेस आहे का, किंवा मग काल झोप नाही झाली का. तर ह्या गोष्टी नक्की कशा कळतात, की हे नाडीवरून परीक्षण काय असतं नेमकं सांगतो. तर बेसिकली कसं आहे की आयुर्वेदाचं सगळं 3 दोषांवर आधारित त्रिदोष सिद्धांत असं त्याला म्हणलेलं आहे. तर वात पित्त कफ या तिन्हीवर डायग्नोसिस मुख्यतः बेस्ड असतं. बाकी बऱ्याच गोष्टी असतात, पण हे संक्षेपाने सगळ्यांना समजावं असं तर वात पित्त कफ आणि सप्तधातू, रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे बॉडी टिश्यूज ज्याला आपण म्हणू. तर या 2च्या कॉम्बिनेशनवर मेनली सगळं डायग्नोसिस असतं. आणि प्रत्येक दोषाचे वेगवेगळे गुण दिलेले आहेत. आता तुम्ही उदाहरण कफाचं घेतलं तर कफ हा गुरुगुणाचा, स्निग्ध आणि थंड असे त्याचे मुख्य 3 गुण, आणि बाकी पण गुण आहेत. पण मग कुठल्या गुणातनी कुठला दोष वाढलाय, तो कुठल्या धातूत जाऊन आजार निर्माण करतोय, या प्रकारे मूळ डायग्नोसिस असतं. तर नाडी परीक्षणात मुख्यतः तुम्हाला दोष कुठला वाढलेला आहे हे व्यवस्थित लक्षात येतं. आणि पण तसं बघायला गेलं तर नाडी परीक्षण हे आयुर्वेदाच्या हिस्ट्रीमध्ये खूप रिसेंट डेव्हलपमेंट आहे. म्हणजे आयुर्वेदाचे जे मूळ 3 ग्रंथ आहेत, चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदय, म्हणजे ज्याला वाग्भट संहिताही म्हणली जाते, तर त्याच्यात नाडी परीक्षणाचा उल्लेख नाही. त्याच्यात मुख्यतः सिम्पटम्स बघून आणि पेशंटची हिस्ट्री, की काय कारण घडली, काहीतरी कार्य जे घडतं, की म्हणजे कार्य म्हणजे आजार, याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. तर त्या कारणांना हेतू असा शब्द आहे आयुर्वेदात किंवा संस्कृतमध्ये. तर काय हेतू घडल्यामुळे आत्ताचे सिम्पटम्स दिसत आहेत ती हिस्ट्री घेणं आणि करंट सिम्पटम्सवर बाकीचे आपण अझम्पशन्स करून डायग्नोसिस मांडून ट्रीटमेंट देणं,
हाच मुख्यतः आयुर्वेदाचा गाभा आहे. पण नंतर नवीन ग्रंथांमध्ये मुख्यतः एक योग रत्नाकर म्हणून ग्रंथ आहे, तिथपासनं नाडी परीक्षण हे यायला लागलं. आणि नाडी परीक्षणात कसं आहे की तुम्ही दोष ओळखू शकता आणि त्यानुसार ट्रीटमेंट देऊ शकता. ऑफकोर्स त्याबरोबर हिस्ट्री आणि सिम्पटम्स हे सगळं बघितलंच जातं. त्याच्या काळात रिपोर्ट्सही बघितले जातात. पण नाडी परीक्षण हे फक्त नाडी बघून काही वैद्य सगळं ओळखतात हे खरं जरी असलं तरी ते हळूहळू एक मार्केटिंग गिमिक म्हणून सुद्धा डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे सगळ्याच वैद्यांना उत्तम नाडी बघता येते असं नाही. आणि नाडी परीक्षणाचा स्पिरिच्युअल अँगलही खूप मोठा आहे. त्यामुळे फक्त नाडीवरनं सगळं ओळखता येणं असं जे खरेच या कॅटेगरीत मोडणारे जे वैद्य आहेत किंवा होऊन गेले त्यांची स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक बैठक खूप तगडी असल्यामुळेच ते त्यांना जमायचं. नाहीतर आयुर्वेदाचा आणि नाडी परीक्षणाचा तसा डायरेक्ट संबंध किंवा त्याच्यावर ते डिपेंडंट आहे असं मुळीच नाही. म्हणजे आता मला विचारावं असं वाटेल की नवीन वर्ष आहे, नवीन वर्ष म्हणल्यावर प्रत्येक जण आपले हेल्थ गोल्स लिहून ठेवतो आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी असते ती म्हणजे झोप. बरोबर. आणि आयडियली असं म्हणतात की 8 तासाची तरी झोप झाली पाहिजे. पण कधी कधी असं होतं की 8 तास झोप होते तरी पण दुसऱ्या दिवशी थोडंसं गळून गेल्यासारखं वाटतं, लेथार्जिक वाटतं, किंवा मग कधी कधी झोप नाही झाली तरी सुद्धा त्रास होतात. तर पहिले म्हणजे झोप किती महत्वाची आहे आणि हे जे प्रॉब्लेम्स होतात झोप सफिशियंट घेतली तरी सुद्धा ते कशामुळे होतं, आयुर्वेदात याच्यावर काय लिहिलंय? बरोबर. तर झोप हा ऑफकोर्स खूप महत्वाचा एक फॅक्टर आहे. तर 3 उपस्तंभ अशा आयुर्वेदात सांगितले आहेत की ज्याच्यावर आपलं स्वास्थ्य ठरतं. त्याला आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य असं म्हणलेलं आहे. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे जर समतोलात असेल तर तुम्ही आजारी पडतच नाही. तरी तुम्ही आजारी पडत असाल तर ते तुमचं कर्मच काहीतरी आहे. पण तुम्ही स्वतःहून काहीतरी आहार, निद्रा किंवा ब्रह्मचर्य याच्यात काहीतरी विषम केल्याशिवाय आजारपण शक्यतोवर येत नाही. तर तेवढा त्याला तिघांपैकी एक म्हणजे 33% महत्व हे झोपेलाच आहे. तर त्यामुळे झोपेचं खूप महत्व आहे. आणि व्यवस्थित 6 ते 8 तास, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला किती झोप गरजेची आहे हे थोडं डिफर करतं. पण एक थंब रूल म्हणून 6 ते 8 तास झोप ही व्हायलाच पाहिजे. आणि तुम्हाला जर व्यवस्थित 6 ते 8 तास झोप होऊन सुद्धा सकाळी आळस वाटत असेल त्याची मल्टिपल कारणं असू शकतात. पण त्याचं जनरली सगळ्यात जास्त सापडणारं कारण म्हणजे रात्री खाल्लेलं जे आहे ते व्यवस्थित पचलं नसेल, उशिरा जेवल्या गेलं असेल, किंवा तुम्हाला तुमच्या शरीराला किंवा प्रकृतीला जे सोयीस्कर नाहीये तसं काहीतरी खाल्लं गेलं, जास्त जेवण झालं इत्यादी अशी काही कारणं घडली आणि त्याच्यातनं जो निर्माण होणारा आम दोष आम्ही म्हणतो, म्हणजे अपचनामुळे किंवा व्यवस्थित न झालेल्या पचनामुळे जो आम वाढतो शरीरात, त्याच्यामुळे ती सकाळची लेथार्जी येते. या व्यतिरिक्त ज्यांना झोप लागत नाही तर झोप न लागण्याचे पण प्रकार असतात. म्हणजे पेशंट नुसते येऊन सांगतात की आम्हाला झोप लागत नाही. मग मी त्यांना विचारतो की तुम्ही दमलेला असता, झोपायची इच्छा असते पण बेडवर पडल्यावर झोप लागायला वेळ लागतो का, झोप लागते पण मध्ये मध्ये मोडते का, 4च तास झोप होते आणि त्यानंतर एकदा 4 वाजता पहाटे 3:30ला जाग आली की झोपच लागत नाही. तर हे 3 वेगळे प्रकार आहेत. आणि अल्पनिद्रता म्हणजे कमी वेळे झोप लागून जाग येणं, जरी शरीराला अजून झोपेची गरज असली तरी ते झोप न लागणं एकदा जाग आल्यावर, हे पित्त वाढल्याचं लक्षण आहे. अंधाधारण झोप न लागणं किंवा वारंवार बोलणं हे वात वाढल्याचं लक्षण. त्यामुळे त्याच्यावरही डायग्नोसिस बदलतं. तर तुम्हाला नेमकं काय होतंय त्यानुसार तुमचं डायग्नोसिस, मग त्यामध्ये तुमचं औषध, आहार आणि बाकी लाईफस्टाईल चेंजेस हे त्याप्रमाणे सांगितलं जातं. पण मग वात वाढणं म्हणजे काय कारण असतात वात वाढायचं? वात वाढणं, आता 3 दोषांपैकी मुख्य दोष आहे एक. तर कसं आहे की एक आयुर्वेदात सूत्र आहे की कफम पंगू पित्तम पंगू असं त्याचा सुरुवात होते की कफ आणि पित्त दोष हे पंगू आहेत, म्हणजे ते स्वतः हलत नाहीत, त्यांना गतीच नाहीये. तर शरीरात जी काय क्रिया घडत असते सबकॉन्शियसली, कॉन्शियसली, आपण व्हॉलेंटरी करणारी, इनव्हॉलेंटरी सगळ्या क्रिया या वातदोषमुळे होतात. त्या वातदोषाच्या वेगवेगळे प्रकार आहेत. तर शरीरात कफ आणि पित्त दोष हलवणारा सुद्धा वातदोषच आहे. तर त्यामुळे वाताची बिघडण्याची जी कारण आहेत, आता वाताचे जे वेगवेगळे गुण आहेत की त्याचा श्लोक आहे की तत्र वृक्ष लघु शीत वगैरे त्याचे गुण आहेत की वृक्ष गुणाचा, लघु गुणाचा, शीत गुणाचा, सूक्ष्म गुणाचा वगैरे. तर या गुणांच्या खूप जास्त विरुद्ध किंवा या गुणांच्या खूप जास्त सम असं तुम्ही काहीतरी आहार विहार केला की वात आयदर कमी होणार किंवा वाढणार. आणि मग त्यानुसार तुम्हाला वेगवेगळे आजार होतात.
तर तो वात तर मुख्यतः दोन जर आपण कॅटेगरी केल्या तर वाताच्या आजारांच्या दोन कॅटेगरी होतात. एक म्हणजे वात हा कंटिन्युअस गतिमान आहे, त्याला कोणी अडवलं की तो समोर ऑब्स्टॅकल आल्यावर जसं गाडी एकदम थांबली की ऍक्सिडेंट होतो तसं तो कुठेतरी जाऊन अडला की तो त्याच्या मागच्या एरियात सगळा गोष्टी उद्ध्वस्त करायला लागतो. तर त्याला मार्गावरोधजन्य वात प्रकोप असं आम्ही म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त इन जनरल वाताची क्वांटिटेटिव्ह वृद्धी होणं, म्हणजे आता जिथे पोकळी वाढते, शरीरात कुठेही धातूंचा क्षय झाला, जिथे काय मसल लॉस आहे, बोन्सचा लॉस आहे ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये इत्यादी, जिथे कुठेही शरीराचे टिश्यूज असायला पाहिजेत पण त्याची भर कमी झालेली आहे म्हणून पोकळी निर्माण होऊन वात वाढलेला आहे, तर त्याला मार्गावरोधजन्य वात प्रकोप नाही म्हणणार, त्याला क्षयजन्य वात प्रकोप म्हणणार. मुख्यतः असे दोन वाताचे वाढण्याची कारणं वेगवेगळी आहेत आणि मग त्याप्रमाणे डायग्नोसिस करून ते आपल्याला कारणांवरनं कळतं, लक्षणांवरनं कळतं. रिपोर्टशी आजकाल मदत होते, त्यानुसार आपण मग डायग्नोसिस करून ट्रीटमेंट देतो. ओके. सायकोलॉजिकल गोष्टी आणि आयुर्वेद या गोष्टी कनेक्ट होऊ शकतात किंवा कनेक्टेड आहेत? हो, नक्कीच. कशा प्रकारे सांगतो. तर मुख्यतः आता कसं आहे की सायकोलॉजिकल कारणांमुळे दोषांमध्ये बिघाड होणं आणि दोषांमध्ये बिघाड झाल्यामुळे सायकोलॉजिकल इफेक्ट दिसणं हे दोन्ही सायमल्टेनियसली चालू असतं. साधं उदाहरण असं आहे, अगदी सगळ्यांना समजेल असं, की तुम्हाला भूक लागली, गेले 8 तास तुम्ही काही खाल्लेलं नाहीये, तर तुमची चिडचिड होते. का होते? तर जेव्हा तुमच्या शरीराला अन्नाची गरज आहे तेव्हा स्वाभाविकरित्याच तुमच्या भुकेचा काळ असल्यामुळे शरीरात पित्त वाढतं. ते का वाढलेलं असतं? तर अन्न पचवण्यासाठी वाढलेलं असतं. तेव्हा तुम्ही त्याला शरीराला अन्न जर मिळालं नाही तर तुमची चिडचिड होते, छोट्या छोट्या गोष्टींवर इरिटेबिलिटी वाढते. तर पित्त वाढल्यामुळे क्रोध वाढतो का? तर वाढतो. पण उलटही आहे, क्रोध वाढल्यामुळे सुद्धा पित्त वाढतं. त्यामुळे क्रोधात पित्तम आणि शोकात वायू असं म्हणलंय की शोक ज्यांना होतो म्हणजे दुःख काही कारणाने असेल, मग ते डिप्रेशन सारखं क्रॉनिक गोष्ट असू दे, नाही तर काहीतरी एकदम शॉकिंग घटना घडली म्हणून आत्ता एकदम तात्पुरतं आलेलं दुःख असू दे, काही झालं तरी त्याचा त्या स्पॅननुसार तेवढ्या प्रमाणात आणि त्या काळापुरता वात नक्की वाढणार आहे. आणि तसंच क्रोधामुळे पित्त वाढणार आहे. आणि आळस केला की कुठल्याही प्रकारची क्रिया कमी केली, म्हणजे मानसिक पण आणि शारीरिक पण, जेवढी क्रियाल्पता तेवढा कफ वाढणार. सो ते सगळं रिलेटेड आहे. तुमच्या मानसिक कंडिशननुसार सुद्धा दोष हॅम्पर होतात आणि दोष हॅम्पर झाले तरी मानसिक कंडिशन हॅम्पर होतं. ओके. त्यामुळे दोन्ही आपण बॅलन्स करणं मोर रिलायबल. तुमचं ज्यावेळी मी इंस्टाग्राम जस्ट असं बघत होतो तर त्याच्यामध्ये तुम्ही फार छान छान अशा हॅक्स सांगता छोट्या छोट्या. त्याच्यामध्ये मी असं बघितलं होतं की तुम्हाला ऍक्च्युली भूक लागली की नाही हे कसं ओळखावं वगैरे. तर ते मला माहितीये, पण प्लीज तुम्ही ऑडियन्सला एकदा तसे हॅक्स सांगा. तर तो ऍक्च्युली मी व्हिडिओ ह्याच्यासाठी केलेला की कसं आहे, जर सगळेच जगातली लोक अक्षरशः त्यांना खरी भूक ओळखून त्यांना खऱ्या भुकेपुरतच खाता यायला लागलं आणि जिभेचे चोचले पूर्णपणे टाळता यायला लागले, तर माझाच असं नाही तर सगळ्याच डॉक्टरचा व्यवसाय खतऱ्यात येईल इतका त्याला महत्व आहे. ओके. तर कसं आहे की लंघनम परम औषधम असं म्हणलेलं आहे. सो लंघन हे जगातलं सगळ्यात मोठं औषध आहे. आता तुम्हाला माहित असेल की गेल्या काही वर्षापूर्वी नोबेल प्राइज जे मिळालं ते ऑटोफेजी ज्यांनी प्रूव्ह केली की लंघन केल्यामुळे म्हणजे काही न खाल्ल्यामुळे शरीर स्वतःच्याच शरीरात निर्माण झालेले चुकीचे सेल्स आणि वाढलेले टॉक्सिन्स हे पचवतं आणि स्वतःच आजार बरा करतं. या गोष्टीला आज नोबेल प्राइज मिळालेलं आहे. पण लंघनम परम औषध हे आपल्याकडे पूर्वीपासूनच सांगितलेली कॉन्सेप्ट आहे. तर त्यामुळे भूक स्वतःची खरी ओळखणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट ठरतं डे टू डे लाईफमध्ये. आता आपलं कसं होतं, लोक ऑफिसला जातात, कामाला जातात, तर सकाळी निघताना खाऊन निघायचं, मग रात्री किती वाजता खाल्लंय, सकाळी भूक आहे का नाही, पोट साफ झालंय का नाही ह्याचा काही विचार नसतो. परत लंच टाइम मध्ये 1 तास मिळतो तेव्हा खायचं, परत घरी आल्यावर झोपायच्या आधी जेवण झालं पाहिजे म्हणून जेवून घ्यायचं. तर बेसिक आहे की तुम्हाला भूक लागली का नाही हे तर प्रत्येकाला फिलिंग येते. आता कोणी दुसऱ्याला नाही ते कळणार, बरोबर. ते तर मुळात भुकेचं फिलिंग असलं पाहिजे. तरी सुद्धा तुम्ही 1 पाव कप पाणी भूक असताना गरम करून त्याच्यात चिमूटभर मीठ टाकून पिऊन बघायचं, त्यांनी ढेकर येते. ती ढेकर आल्यावर जर त्या ढेकरेला पूर्वी खाल्लेल्या अन्नाचा थोडा जरी वास असेल तुम्हाला आतल्याच जाणवतं. प्रत्येकानेच जास्त खाऊन ढेकर कधी ना कधी दिलेलीच असणार आहे. तर त्याप्रमाणे जर आधी खाल्लेल्या गोष्टीचा वास त्या ढेकरेला असेल किंवा तुम्हाला संशय जरी आला तरी थोडा वेळ थांबा, ती खरी भूक नाहीये, आधीचं पचलं नाहीये आणि ते पचल्यावरच मग खरं खायचं. सो भुकेचं फिलिंग असणं आणि साफ ढेकर येणं हे 2 सगळ्यात महत्वाची लक्षणं आहेत ज्याच्याने ठरतं की तुम्ही पुढे खाणारं अन्न नीट पचणार आहे का नाही पचणार.
अच्छा, सो ही एक अगदी सोपी लाईफ आहे आणि आता सगळ्यांकडे मायक्रोवेव्ह असतात. करेक्ट. त्यामुळे पाणी गरम करणं हा काही मोठा विषय नाहीये. ओके, सगळ्यांनी प्लीज हे नोट करून घ्या आणि आम्हाला अजून सांगा, कारण आम्हाला खूप तुमचे रील्स जे आहेत ते मी बघितलेत. त्याच्यामध्ये आय गेस पाणी कधी प्यावं, जेवणाचं, कारण लोक म्हणतात की जेवताना नाही प्यायचं किंवा जेवण झालं नाही प्यायचं, त्या रिलेटेड पण तुम्ही एक हॅक सांगितली. बरोबर. तर पाणी कधी प्यावं, आता बरेच काय काय ट्रेंड येत असतात की लोक सांगतात जेवणाच्या आधी पाणी प्यायलं तर ऍसिड डायल्यूट होतं, मग दुसरा कोणीतरी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो की असं काही होत नाही, शरीराला माहिती आहे किती ऍसिड सिक्रेट करायचं आहे वगैरे वगैरे. तर शरीर हे स्वतःचा समतोल ठेवायला कायमच ऍक्टिव्हली काम करत असतं. तर त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खूप बदल होतो असं नाहीये. त्यामुळे आयुर्वेद कुठल्याच एका गोष्टीला चांगलं किंवा वाईट म्हणत नाही. तो म्हणतो तुम्हाला जर बारीक व्हायचंय तर जेवणाआधी पाणी प्या, तुम्हाला जर वजन वाढवायचंय तर जेवणानंतर पाणी प्या, आणि तुम्हाला जर साम्यावस्था मेंटेन करायची आहे तर जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्या. हे 3 नियम आहेत. आता तुम्हाला तुमचं टार्गेट काय आणि तुमचा आजार काय हे तुम्ही तुमच्या वैद्यांना विचारून तसं फॉलो करू शकता. आता थंब रूल दिलेलाच आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे 3 लिटरच दिवसभरात पाणी प्यायला पाहिजे किंवा 4 लिटरच प्यायला पाहिजे असं काही नाहीये. सीझन नुसार पाण्याची गरज शरीराची ही बदलत असते. तर त्यानुसार तुम्हाला तहान लागेल तेव्हाच पाणी पिणं हे सगळ्यात महत्वाचं खूप. कारण आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, शरीराची भूक आणि तहान ओळखून पाणी आणि अन्न शरीरात जोपर्यंत जात आहे, प्रमाणात जात आहे, तोपर्यंत शक्यतोवर शरीर आजारीच पडत नाही. तुम्ही जेव्हा ट्रेंड्स फॉलो करायला जाता की मी काही करून 3 लिटर पाणी संपवणार किंवा 4 लिटर पाणी संपवणार, तेव्हा मग शरीराला तो ओव्हरलोड होतो. तर तुमची तहान असेल तेव्हा पाणी प्यायचं, तहान नसताना पाणी प्यायचं नाही. आणि अन्न खाताना जेव्हा पाणी प्यायचं त्याचे तर 3 नियम मी सांगितले, तुमच्या टार्गेटनुसार ते आहे. पण थंब रूल म्हणून सगळ्यांनी जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पिणं हे सगळ्यांना आयडियल आहे. बरं. आणि काही जण म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की व्हिडिओज बनवतात आणि त्याच्यामधून मग ते काय म्हणतात नॅरेटिव्ह सेट होतात, या बाबतीत सुद्धा, हेल्थच्या बाबतीत सुद्धा. तर काही लोक म्हणतात की नाही तुम्ही बाहेरचं अजिबातच नाही खाल्लं पाहिजे, की आपण जे बऱ्याच काय म्हणतात आता ब्रँडेड गोष्टी खातो, मग बर्गर असेल, फ्राईज असतील वगैरे वगैरे. सो ऑफकोर्स ते तर बॅड असेलच असं मला वाटतं. पण मग आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये हे खूप अवघड आहे की बाहेरचं अवॉइडच करणं. 100%. बरोबर. तर मग याच्यावर तुमचा काय टेक आहे आणि ह्याच्या रिलेटेड काही हॅक आहे का की लोक बाहेरचं पण खाऊ शकतात बट स्टील ते थोडेफार तरी हेल्दी राहू शकतील अशा? बरोबर. आता फास्ट फूड अनहेल्दी आहे हे तर मी काय सांगायची गरज नाही, ते आता सगळ्यांनाच कळलेलं आहे आणि त्याचे विविध परिणाम हे सगळ्यांनाच आता वेल नोन आहेत सोशल मीडियावर. पण फास्ट फूड सोडता बाकीच्या ज्या नॉर्मल आपल्या आहारातल्या गोष्टी आहेत की तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन काय भाजी भाकरी खाल्ली किंवा रोटी सब्जी दाल चावल असं टाईप काही खात असाल तर रेग्युलर ऑफकोर्स कसं आहे की त्यांचं वापरण्याचं मटेरियल, वापरण्याचं तेल ह्याच्यात फरक पडतो, कारण ते व्यवसाय म्हणून करतात, ते तुमच्या स्वास्थ्यासाठी करत नाही. बरोबर. ते त्यांच्या प्रॉफिट मार्जिननुसार ठरवणार की काय वापरायचं काय नाही. तर तो फरक तर पडणारच आहे. तुम्ही घरी तुमच्यासाठी तुम्हाला परवडणारं सगळ्यात उत्तम दर्जाचंच तुम्ही अन्न आणता आणि खाता, तसं हॉटेलमध्ये घडत नाही. शिवाय हॉटेलमध्ये मॅक्सिमम गोष्टी या शिळ्या असतात. ज्या करीज असतात, पंजाबी करीज वगैरे, त्या 6-6 दिवस फ्रीझरमध्ये ठेवून रोज लागतील तेवढ्या काढून डिफ्रोस्ट करून वापरल्या जातात. तर शिळं अन्न आणि मग त्याच्यात ते टिकावं म्हणून ऍडिशनल टाकलेलं भरपूर तेल, हे सगळं तुमच्या पोटात जाऊन पचनाचे विकार होणार आहेत का? तर होणार आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही बेसिक नियम पाळून की आता घरी मी असताना मला 3 पोळ्यांची भूक आहे, मी 3 पोळ्या आणि भाजी खातो, तर तुम्ही बाहेर असताना 2च पोळ्या खा आणि त्याच्या तेवढी लागणारीच भाजी खा. उरलेला जो हेडरूम आहे तो तुम्ही आपण काहीतरी चुकीचं खातोय हे भानात ठेवून 4 घास कमी खाल्ले तर तेवढी जागा आणि तेवढा वेळ तुमच्या शरीराला ते दोष पचवायला मिळतो. ते पण आयडियल नाहीये. आयडियली तुम्हाला सगळं चांगलं घरचं खाता आलं तर फारच उत्तम आहे, पण अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता. बर. त्याच्यामध्ये एक तुमचं अजून एक रील होतं अबाउट जेवणाच्या बाबतीत की खाणं, जसं तुम्ही म्हणलात की 70-80%च खाल्लं पाहिजे, तर त्याविषयी पण आम्हाला थोडं सांगा प्लीज. हो. तर म्हणजे आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की शरीराचे नाही, पोटाचे जर आपण 3 भाग केले तर एक भाग घन अन्नासाठी म्हणजे सॉलिड फूड ज्याला आपण म्हणतो, एक भाग द्रव अन्नासाठी म्हणजे त्याच्यात तुमचं वरण, ताक, काय पाणी, या सगळ्या जे काही लिक्विड आहेत, सूप आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी 1/3 आणि उरलेला 1/3 रिकामा. सो साधारण 33% आपण असं म्हणू शकतो. सो साधारण 70%, 60 ते 70% मध्ये पोट भरवणं हे आयडियल आहे. त्यात सुद्धा जे तुम्ही खाताय ते हाफ सॉलिड आणि हाफ लिक्विड असं असेल
तर मग तुमचं पचन उत्तम होतं असं ते आहे. तर त्यामुळे तुम्हाला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा 2 घास कमी खाणं असं जर केलं तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता खूप कमी होते. आणि जरी पडलात तरी तुमची रिकव्हरी फास्ट असते. आणि कमी खाण्याने मुळात जर तुम्हाला आजार झाला, असं कोणालाच आजकाल होत नाही, पण कमी खाण्याने माल न्यूट्रिशनने जर आजार झाला तर ते बरे करायला अतिशय सोपे असतात कम्पेअर्ड टू जास्त खाण्याने झालेले आजार. सो ओव्हरऑल कधीही आपल्या भुकेपेक्षा कमी खाणं 4 घास हेच कायम पाळलेलं बेटर असतं. ओके, आता तुम्ही बऱ्याच हॅक्स सांगितल्या आणि आय एम शुअर की सगळ्यांनी ते नोट करून घेतले असतील किंवा याच्या मी रील्स करून टाकूच, सो तुम्ही ते सुद्धा बघा. पण आता पुढे जाताना थोडं मला सिरियस विचारावं असं वाटेल की आयुर्वेदाच्या बाबतीत बरेच मिथ्स आहेत सगळीकडे, की त्याबद्दल मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की आयुर्वेद खरंच स्लो आहे का होमिओपॅथी किंवा बाकी ॲलोपॅथीपेक्षा? कारण की असं म्हणतात की नाही, आयुर्वेद करायला काही नाही हो, पण खूप रिझल्ट यायला वेळ लागतो. तर हे खरं आहे अशा पद्धतीने? ऍक्च्युली तसं खरं नाहीये. त्याचं घडण्याचं कारण असं आहे की तुम्हाला पहिले आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन किंवा ज्याला ॲलोपॅथी पण म्हणलं जातं ह्याच्यातला फरक हा जाणून घ्यायला पाहिजे. तर आता दोन्ही पॅथीज एकाच माणसाच्या शरीराला ट्रीट करतात, त्यामुळे त्याच्यात म्हणला जातो किंवा दाखवला जातो तेवढा खरा फरक नाहीये. पण ट्रीटमेंट अप्रोच मध्ये खूप मोठा फरक आहे. तर आता तुम्हाला माहिती असेल की ताप आला की लोक क्रोसिन घेतात. तर तुमचा ताप हा व्हायरल फीवरमुळे आहे का, काहीतरी तुमचं पोट बिघडलंय म्हणून आहे का, पाय मुरगळून हाड मायनर हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय म्हणून आहे, तरी तुम्ही पॅरासिटामॉल ही तापासाठी घेणारच. उरलेल्या दुसऱ्यासाठी मग तुम्ही अँटीबायोटिक्स घ्याल किंवा काय हाड मोडलंय तर कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्याल, स्प्लिंट लावाल वगैरे वगैरे, पण तापासाठी पॅरासिटामॉल हे मात्र फिक्स आहे. तर कुठलंही लक्षण जेव्हा शरीरात डेव्हलप होतं तेव्हा ते लक्षण एक्सप्रेस होण्याची जी शेवटची पायरी असते त्या पायरीलाच बंद करणारे ड्रग्स निर्माण करणं आणि त्यानुसारच काम करणं असा ॲलोपॅथीचा ट्रीटमेंट अप्रोच आहे. तर त्यामुळे तापाची गोळी हे तापाच्या कारणाप्रमाणे बदलत नाही. आयुर्वेदात तसं नाही. तुम्ही थंडीत फिरून आलाय म्हणून ताप आलाय वर्सेस पोट बिघडलंय म्हणून ताप आलाय, तर माझी ट्रीटमेंट 180 डिग्रीज वेगळी असते, माझी म्हणजे आयुर्वेदाची. तर त्यामुळे कारणानुसार ट्रीटमेंट बदलणं आणि लक्षणानुसार ट्रीटमेंट बदलणं हा खूप मोठा फरक आहे. तात्कालिक लक्षण कमी करायचं असेल तर ॲलोपॅथीने लगेचच होतं, म्हणून तो लोकांना भ्रम निर्माण होतो की ॲलोपॅथीने लवकर रिझल्ट येतो आणि आयुर्वेदाने स्लो रिझल्ट येतो. पण आयुर्वेद हा तुमचा मूळ आजार बरा करणार आहे, कारण तो कायमच हेतू म्हणजे कारण ह्याचा विचार करून औषध तयार करून देत असतो. वर्सेस ॲलोपॅथी जे प्रत्येक लक्षणासाठी एक औषध देत असतं. करेक्ट. तर त्यामुळे मग ह्याचा फायदा कुठे आहे? तर इमर्जन्सी कंडिशन मध्ये त्यामुळे ॲलोपॅथी सगळ्यात कायम पुढे ठरतं. कारण की कसं आहे, तुम्हाला आता बाकी शरीराची काही हानी झालेली चालणार आहे, ते लक्षण मात्र थांबलं पाहिजे. बरोबर. किंवा अगदी तुम्ही इव्हन हार्ट अटॅकचं जरी उदाहरण घेतलं की ब्लॉक झालाय म्हणून हार्ट अटॅक येतोय, तर ॲलोपॅथी तुमच्या हार्ट अटॅकचं मूळ कारण बरं करतच नाही. आता तुम्हाला स्टेंटिंग करून एन्जिओप्लास्टी करून स्टेंट टाकून ब्लॉक काढणार, त्यानंतर तुमचा ब्लॉक कोलेस्ट्रॉलमुळे झाला होता म्हणून आयुष्यभर आता कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खा, थोडं तेल तूप कमी खा, या पलीकडे ते काही करत नाही. सो जे शेवटचे 2 स्टेप आहेत ते मात्र त्यांनी हँडल केला की ब्लॉक काढला फिजिकली आणि कोलेस्ट्रॉल आयुष्यभर कमी ठेवण्यासाठी गोळी दिली. आता कोलेस्ट्रॉलच्या गोळीचे बाकी जे काय दुष्परिणाम आहेत ते तुम्ही बघून घ्या, सॉर्ट करून घ्या, असा तो मुद्दा आहे. रादर दॅन खोलवर जाऊन आजार मुळातः कारण ओळखून बरा करणं. त्यामुळे इमर्जन्सी कंडिशन मध्ये कायम ॲलोपॅथी आणि बाकी सर्व कंडिशन्सला आयुर्वेद. रादर लोकांनी आता उलट करायची गरज आहे की इमर्जन्सी कंडिशन नसताना कायम पहिले आयुर्वेदाकडेच यायला पाहिजे. सर्दी, ताप, खोकला, कुठलाही ऑटो इम्युन डिसऑर्डर, कुठल्याही अवयवाचे डिसऑर्डर, जेव्हा तुम्हाला डिसऑर्डर व्हायच्या आधी किंवा जस्ट सुरू झाल्यावर किंवा इव्हन झाल्यावर लक्षात येतं, तेव्हा पहिले कायम आयुर्वेद ट्राय करा. आणि इमर्जन्सी कंडिशन नसेल तर आयुर्वेदच ट्राय करा. इमर्जन्सी कंडिशन असेल तर ती आधी हँडल करून घ्या, मग आयुर्वेदाकडे या. आपल्याला जे सवय लागली आहे की ताप आला की क्रोसिन घ्यायची आणि अँटीबायोटिक घ्यायची, ती कम्प्लिटली चुकीची सवय आहे. रादर तुम्ही जर्मनीत वगैरे गेलात तर खोकल्यासाठी औषध घ्यायला गेलात जर्मनीत डॉक्टरकडे, तिथे तर सगळंच ॲलोपॅथिक आहे, तरी सुद्धा पहिले 3 दिवस ते तुम्हाला युरोपियन ट्रेडिशनल मेडिसिन मध्ये जे काय ते हर्ब्स वापरत होते त्याच्या काढ्यांवर ठेवतात. आणि 3 दिवसात तुमचा सर्दी ताप खोकला गेला नाही तरच तुम्हाला क्रोसिन आणि अँटीबायोटिक देतात. आणि तोच बरोबर अप्रोच आहे. किंवा इमर्जन्सी कोणाला आता 104 105 ताप आलाय तर ते त्याला डायरेक्ट सलाईन मधनं औषध देऊन ताप कमी करतील, मग कशामुळे आलाय काय आलाय ते पुढे बघू. तर इमर्जन्सीसाठी कायम ॲलोपॅथी आणि बाकी सगळ्यासाठी आयुर्वेद हे लोकांनी पाळलं पाहिजे.
पण म्हणजे असे जर आपण असं म्हणलं की आपण आयुर्वेदिक लाईफस्टाईलच जर फॉलो केली तर त्या इमर्जन्सीची वेळ पण नाही बरोबर आणि तुम्हाला ॲलोपॅथीची गरजच नाही. आणि काही ठिकाणी आय गेस हे बॅन सुद्धा आहे ना, क्रोसिन आणि या सगळ्या ज्या टॅबलेट्स आहेत. क्रोसिन बॅन नाहीये, पॅरासिटामॉल त्यातला ड्रग आहे ते बॅन नाहीये, पण खूप गोष्टी कसं आहे की जेव्हा तुम्ही फक्त लक्षणांवर शेवटच्या स्टेपवर फोकस ठेवूनच ड्रग्ज निर्माण केलेली असतात, तर ती त्याला जरी उत्तम काम करत असली तरी त्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट काय आहेत हे तुम्ही फक्त 2, 3, 4 वर्ष जे काही ड्रग डेव्हलपमेंटमध्ये घालवली आहेत तर त्या ॲनिमल आणि ह्युमन स्टडीजमध्ये ती कायम दिसतात असं नाहीये. ओके. तर हळूहळू मग आता जसं रॅनिटिडिन, रॅन्टॅक म्हणून जी अँटॅसिड खूप फेमस होती ती आता बॅन झालेली आहे, कारण त्यांनी किडनीचा कॅन्सर होतो असं डिटेक्ट झाल्यामुळे वाटतं 1 का 2 वर्षापूर्वी ती बॅन केली. आता इंडियात रॅन्टॅक मिळत नाही, तर नाहीतर लोकांना म्हणजे तोंडपाठ झालं होतं की ऍसिडिटी झाली की रॅन्टॅक खायची असं. सो ते चालूच असतं. पण आयुर्वेदाचे सिद्धांत हे पक्के आहेत आणि आयुर्वेदात जे काय फॉर्म्युलेशन म्हणजे औषधं जी काय निर्माण झाली आहेत ती गेल्या 4-5 हजार वर्षापूर्वी वापरूनच निर्माण झालेली पॅथी. त्यामुळे त्याच्यात काही साईड इफेक्ट असण्याची शक्यता येत नाही आणि मुळात तुमचं कारण जे आहे आजाराचं त्याच्यानुसारच औषध बदलत असल्यामुळे तुमचं औषध मला लागू पडत नाही, माझं औषध दुसऱ्याला लागू पडत नाही. त्यामुळे आयुर्वेदात साईड इफेक्ट नसतात. आयुर्वेदात औषध सगळे जे आहेत ते इफेक्ट असतात. आता आपण एखादा ॲलोपॅथीचं औषध घेतो आणि त्याचा हा इफेक्ट आहे आणि हा साईड इफेक्ट आहे. औषध जे करायचं आहे ते करतं, त्याच्या डोक्यात हे 2 वेगळे प्रकार नाहीत. ते इथेही काम करतं, तिथेही काम करतं. तुम्ही ठरवलं का की हा साईड इफेक्ट आहे आणि हा मला हवा असलेला आहे. सो हे तुमच्या मेंटल तुम्ही बनवलेल्या कॅटेगरी आहेत. जे औषध आहे ते दोन्ही काम करणारच आहे. आयुर्वेदात सगळ्या अख्ख्या औषधाचे सगळे परिणाम विचारात घेऊन आणि तुमचं जो काय मूळ कारण आहे आजाराचं त्याच्यानुसार त्याच्यात बसणारं पझल सारखं जे औषध आहे तसंच बनवून किंवा तसं अवेलेबल असलेलं वापरूनच ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे सगळे इफेक्टच असतात, साईड इफेक्ट काही नसतो. ओके. आता बॅन आणि आपण हे बोलत होतो त्यामुळे मला एक गोष्ट आठवली की कोविडमध्ये कोविड नंतर ज्यांनी काय म्हणतात ते कोविशिल्डचं जे काही ओव्हरऑल प्रकरण झालं आणि नंतर बऱ्याच लोकांनी क्लेम केलं की आमची शुगर या कोविड नंतर किंवा कोविडच्या मेडिसिन्समुळे वाढली, काहींना हार्ट अटॅक्स आले, ब्लड क्लॉट्स आले. सो याच्यावर तुमचा टेक काय की हे बिकॉज ऑफ ऍक्च्युली हे कोविशिल्ड वगैरे मुळे झालं असेल किंवा काय तुमचं मत? आता व्हायरसमुळे झालं असंही काही लोकांचं मत आहे, काही लोकांचं मत आहे की वॅक्सिनमुळे झालं. आता खरं काय ते हळूहळू काही वर्षांनीच बाहेर येईल. पण वॅक्सिन्स नॉर्मल जे डेव्हलप होतात त्याला जेवढा कालावधी लागतो त्यापेक्षा खूप फास्ट ट्रॅक करून खूप कमी वेळात अनेक कंपन्यांनी अनेक देशातल्या स्वतःची वेगवेगळी वॅक्सिन्स काढली वर्षभराच्या आत आणि माणसांवर वापरायला स्टार्ट पण केली. म्हणजे अगदी इंडियात म्हणलं तरी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, रशियाचं स्पुटनिक वेगळं होतं, US मध्ये जॉन्सन अँड जॉन्सनचं वेगळं होतं, फायझरचं वेगळं होतं आणि ॲस्ट्राझेनिका कोविशिल्ड जे आपलं सेम आहे ते वेगळं होतं. असे म्हणलं नाही तरी 5-8 प्रकारचे वॅक्सिन्स एका वर्षात जेव्हा अनेक कंपन्या अनेक देशात डेव्हलप करतायत आणि नॉर्मल वॅक्सिन डेव्हलप करायला जी काय 4-5-6 वर्ष लागतात. बाकी आता तुम्ही पोलिओ वगैरेचं ऐकलं असेल की हे काय एका वर्षात बनणारी गोष्ट नाही, खूप त्याच्या मागे रिसर्च आणि सेफ्टी स्टडीज जायला लागतात. तर हे सगळंच फास्ट ट्रॅक केल्यामुळे ऑफकोर्सच त्यांनी बऱ्याच गोष्टी ओव्हरलुक केल्या. मग आता त्या करणं एथिकल होत्या नाही होत्या तो वेगळा मुद्दा आहे. पण रश केल्यामुळे त्याचे ऑफकोर्स काही ना काही साईड इफेक्ट असणार आहेत. काय काय आहेत ते आता आपल्याला हळूहळू कळायला लागतील. बापरे. आता थोडंसं मला तुम्हाला सिरियस टॉपिककडे विचारा असं वाटेल की तुम्ही तुमच्या म्हणजे मी जे रिसर्च केला त्याच्यामध्ये अस्थमा वगैरे जो आहे किंवा कॅन्सर सारखे आजार पण आयुर्वेदने तुम्ही बरे केलेत किंवा रिव्हर्स केले, शुगर पण तुम्ही डायबिटीज रिव्हर्स केला. तर हे आयुर्वेद थ्रू कसं काय पॉसिबल होतं आणि तुम्ही कसं काय केलं? सो आम्हाला प्लीज तुमचे ते अनुभव शेअर करा. येस, नक्कीच. तर आता मुख्यतः ज्या आता BP, डायबिटीज, थायरॉइड या सगळ्या ज्या आहेत ते लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणूनच मोडतात की त्याचा तुमचा आहार आणि विहार म्हणजे डाएट आणि लाईफस्टाईल हे चुकीचं असल्यामुळेच निर्माण होणारे आजार आहे. तर ते तुम्ही 100% फिक्स केलं तर ते रिव्हर्स होतात. त्याला खरं सांगायचं तर तुम्हाला डॉक्टरची गरज नाहीये. पण आता आयुर्वेदाची जी औषधं आहेत ती आहारातल्याच द्रव्यांपासून काही बनतात आणि काही गोष्टी हे औषधी वर्गातल्या द्रव्यांपासून बनतात. पण त्यांची ऍक्शन्स ज्या त्यांच्या डिफाईन्ड आहेत त्या
म्हणजे आहार जे आपल्या शरीरात करत असतो किंवा लंघन जे आपल्या शरीरात करत असतं तेच घडवून आणणाऱ्या ऍक्शन्स त्याच्या फक्त अँप्लिफाईड आपण औषधाच्या फॉर्ममध्ये करत असतो. बरं. त्यामुळे तुमच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर ह्या नक्कीच आयुर्वेदाने बऱ्या होऊ शकतात, पण ते मेंटेन करायला मात्र तुम्हाला डाएट आणि लाईफस्टाईल आयुष्यभर पाळायला पाहिजे. नाहीतर तुम्ही पूर्णच व्यायाम बंद करून परत शुगर खायला लागला तर तुम्हाला डायबिटीस हा होणारच आहे. पण आपल्या म्हणजे संतर्पण आणि अपतर्पण असं म्हणलेलं आहे की कुठल्याही अधिक शरीराला मिळाल्यामुळे होणारे आजार, अधिक पोषणामुळे आणि कुपोषणामुळे होणारे आजार, मुख्यतः या 2 प्रकारेच आजार घडतो शरीरात. तर संतर्पण अपतर्पण व त्याचे वेगवेगळे गुण त्यानुसारच आयुर्वेदाची औषधं बनवली गेल्यामुळे तुमच्या आहारात ती बरोबर फिट इन होणारी आणि तुमचं मेटाबॉलिझम वेगवेगळ्या लेवलवरचं, मग ते पोटातलं पचन असेल ते एकदम सेल्युलर लेवलवरचं सूक्ष्म पचन असेल, हे सगळं ट्विक करूनच तुमचा आजार बरा केला जातो. त्यामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर्ससाठी तर आयुर्वेदासारखं औषधच नाहीये. पण ते मेंटेन करायला तुम्हाला जर बिना औषध जगायचं असेल तर मात्र तुम्हाला लाईफस्टाईल आणि डाएट सुधारणं, ज्याला मुळातच आयुर्वेदात आचार रसायन असंच म्हणलेलं आहे. आचार म्हणजे आपण जे दैनंदिन राहतो ते, तर तेच तुमचं रसायन असू शकतं जर तुम्ही सगळं व्यवस्थित फॉलो केलं. आणि उरला प्रश्न कॅन्सर वगैरे सारख्या डिसऑर्डर्सचा, तर त्याच्यात सपोर्टिव्ह केअर म्हणून आयुर्वेदाचा खूप चांगला फायदा होतो की तुमची इम्युनिटी जी आहे ती मेंटेन ठेवणं, किंवा कॅन्सर होऊन गेल्यावर रिकरन्स होतो मॅक्सिमम लोकांना. बरेच लोक फर्स्ट अर्ली डिटेक्ट जर झाला कॅन्सर तर त्याच्यामुळे खूप कमी लोक जातात, तो बरा होतो किमोथेरपी, रेडिएशन इत्यादींनी, पण त्याच्यानंतर रिकरन्स होतो आणि त्याच्यात मात्र खूप लोक जातात. तर तो रिकरन्स टाळण्यासाठी किंवा डिले करण्यासाठी आयुर्वेदाचा मुख्य उपयोग होतो. किंवा मग किमोथेरपीमुळे जी एकदम इम्युनिटी लो होते, त्या लो झालेल्या इम्युनिटीमुळे बाकीचे आजार शरीरात व्हायला लागतात. म्हणजे माझ्याकडे एक केस होती की त्यांना ऍक्च्युली लिम्फोमा होता, म्हणजे लिम्फ नोडचा कॅन्सर असतो, तो त्यांचा पूर्ण बरा झाला किमोथेरपीनी. पण किमोथेरपीनी इम्युनिटी लो झाल्यामुळे लहानपणापासून त्यांच्यात अनुवंशिकच हेपॅटायटिस बी शरीरात होत असतो, त्याला लेटंट हेपॅटायटिस असं म्हणलं जातं, की तो असतो पण त्याचा परिणाम काही दिसत नाही, कारण तो जनरेशनल असल्यामुळे शरीराला ते सवयच असते त्याची. तर त्यांनी लिव्हर खराब झालेलं नसतं, पण आता इम्युनिटी लो झाल्यामुळे त्यांना हेपॅटायटिस झाला, मग जलोदर झाला, पोटात जे पाणी साठतं ते, आणि मग त्यामुळे लिव्हर फंक्शन सगळं खराब, पचन होत नव्हतं इत्यादी. तर जेव्हा पोटात पाणी साठतं तेव्हा तुम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंटला गेलात तर ते सरळ सिरिंजनी टॅपिंग म्हणतात त्याला, पाणी काढत राहतात आणि परत साचलं की दर महिन्याला दर 2 महिन्याला जाऊन ते काढत राहायचं, एवढीच त्याला ट्रीटमेंट असते. बाकी अँटीव्हायरल औषध देतात, बाकी काय डायुरेटिक किंवा जे काय पाणी लघवी वाटे काढण्यासाठी म्हणून औषध, असं एवढीच त्याची ट्रीटमेंट असते. तर त्यांचं टॅपिंग चालू होतं आणि जानेवारी का फेब्रुवारी 2024 पासनं त्यांना आपण ट्रीटमेंट सुरू केली. आता पूर्ण पोटातनं पाणी गेलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांना परत टॅपिंग करायला लागलं नाही. तर पूर्ण लिव्हर फंक्शन सुधारलंय, हेपॅटायटिसचा व्हायरल लोड सुद्धा कमी आलेला आहे आणि रोज घ्यायला लागणारी हेपॅटायटिसची एंटिकव्हिर म्हणून अँटीव्हायरल गोळी असते ती आता त्या आठवड्यातनं एकदा घेतात. तर या गोष्टी घडतात. शरीराचं स्वतः हील होण्याची शक्ती आणि मेटाबॉलिझम हे वाढवणं आयुर्वेद अतिशय उत्तम करतो. डायबिटीज रिलेटेड असं तुमची कुठली केस आहे की जी रिव्हर्स केली तुम्ही? डायबिटीस रिलेटेड बऱ्याच केसेस आहेत. सो डायबिटीस तर कम्प्लीट रिव्हर्सल होतो. पण रिव्हर्स ठेवणं हे मात्र पेशंटच्या हातात असतं. अच्छा. अस्थमा रिलेटेड पण आहेत. अस्थमाची तर एक खूपच क्रॉनिक 15 वर्ष रोज अँटीहिस्टामिन, म्हणजे ज्याला तुम्ही ॲलेग्रा किंवा अशा काहीतरी नावाने ओळखत असाल, रोज रात्री 2-2 ॲलेग्रा खाऊन झोपल्याशिवाय सकाळी मला उठल्यावर फंक्शनच करता येत नाही. म्हणजे नाही तर सकाळी उठलं की 50-50 शिंका येणं, सारखं नाक पुसायला लागणं, मग त्याच्यात आपलं शेड्यूलच पूर्ण चेंज होऊन जातं, कारण पहिला 1 तास वायात जातो. असं ते होऊन शिवाय मग दिवसभरात पंप्स घेणं ॲस्थॅलिनचे, हे चालू असलेले पेशंट आज म्हणजे त्यांना तर एक आमच्याच इथे राहणारी पेशंट आहे, तिचा व्हिडिओही मी माझ्या युट्यूबवर टेस्टिमोनियल म्हणून टाकलेला आहे. तर तिला तर बागेतही बसता यायचं नाही, कारण बागेत नॉर्मल कुठल्याही सीझनला जे काय पोलन या काहीतरी धूळ माती थोडीफार असतेच. त्यांनी सुद्धा इतक्या शिंका चालू व्हायच्या की इंडोरच बसायचं बंद खोलीत मास्क लावून, तरच ते शांतपणे बसून आपल्याशी चर्चा बोलणं करू शकणार, इतपत कंडिशन होती. पण आता त्यांना अँटीहिस्टामिन घ्यायला लागत नाही, म्हणजे ॲलेग्रा, आणि पंप तर पूर्ण बंद झालेला आहे. थोडं वेगळं विचारावं असं वाटेल की आता मी मीडिया फील्डमध्ये असल्यामुळे बरेच ॲक्टर्स, सिंगर्स यांचे सुद्धा अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात की
डस्ट ॲलर्जीज असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कंटिन्युअसली बोलल्यामुळे त्यांचं थ्रोट इन्फेक्शन येऊ शकतं, बरोबर, किंवा मग लाईट्समध्ये कंटिन्यू राहिल्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स येतात. तर याच्यावर सुद्धा आयुर्वेद हे करू शकतं, लाईक ॲलर्जीजवर. येस, नक्कीच. आता कसं आहे, ज्या एकदम टॉक्सिक नवीन केमिकल्सच्या ॲलर्जीज आहेत की काहीतरी आता खूप केमिकलवाले मेकअप प्रोडक्ट्स आहेत, त्याची कोणाला ॲलर्जी असेल तर त्याला फारसं काही करता येत नाही, कारण हे कम्प्लिटली नवीन आणि स्ट्रॉंग आणि केमिकल कंपोनंट्स आहेत ज्याची शरीराला कधी ओळखच नसते. पण ज्या नैसर्गिक आढळणाऱ्या गोष्टी आहेत, आता लोक म्हणतात मला पोलनची ॲलर्जी आहे. आता जेव्हा तुम्ही नुसता साधा एव्होल्युशनचा जरी विचार केला तरी झाडं आपल्या आधीपासून या पृथ्वी तलावर आहेत. तर जेव्हा काय अगदी माकडाचा माणूस झाला तेव्हाही पोलन होता, आजही पोलन आहे. तर तुम्हाला त्या पोलनची ॲलर्जी असण्याचं काहीच कारण नाही. तुमची निर्मितीच त्याच्याबरोबर झालेली आहे, तर ते तुमच्या आधीपासून या पृथ्वीवर आहे. तर तुम्हालाच त्याची ॲलर्जी झाली तर तुम्ही इथे राहणार कसं? बरोबर. तर पोलन वगैरे सारख्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे कम्प्लिटली रिव्हर्सेबल आहे आणि नसायलाच पाहिजे. ते तुमच्या शरीरात काहीतरी मेटाबॉलिक प्रॉब्लेम आहे म्हणूनच ती निर्माण झालेली असते. ओके. ऑन द अदर हँड केमिकल ॲलर्जी ज्या असतील त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या असू शकतात, त्याला मात्र ते केमिकल अवॉइड करणं याशिवाय पर्याय नाही. ओके. आणि उरला प्रश्न तुम्ही लाईट्स वगैरेचा विचारला तर कुठल्याही आतली जी 5 इंद्रिय जी सांगितली आहेत, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आपण त्याला म्हणतो, डोळे, नाक, चव म्हणजे टेस्ट, स्किन आणि कान, तर ह्याचा कुठलाही अतियोग म्हणजे अतिवापर किंवा नॉर्मल्सीपेक्षा कमी वापर, दोन्हीपैकी काही झालं तरी आजार घडतात. तर इंद्रिय अतियोग किंवा इंद्रियांचा हीनयोग हे पण आजाराचं कारण असतं. आणि ते का घडतं तर तुम्ही तुमच्या प्रज्ञेचा अपराध, म्हणजे तुम्हाला माहित असतं की बाबा एवढा वेळ टीव्ही बघणं चांगलं नाही तरी तुम्ही बघता, रात्री 11 नंतर स्क्रीनकडे बघणं चांगलं नाही तरी तुम्ही बघता. तर हा प्रज्ञापराध. तर प्रज्ञापराधामुळे होणारा इंद्रियांचा अतियोग आणि त्यामुळे होणारे आजार असंच आयुर्वेदात डिस्क्रिप्शन आलं. तुम्ही इंद्रिय कुठलीही जास्त वापराल तर त्याचा तुम्हाला आजार होणारच आहे. पण मग तुम्हाला ते जर टाळता येणार नसेल तुमच्या प्रोफेशनमुळे तर त्याच्यावर तुम्ही काही काही गोष्टी रेग्युलरली करू शकता, की जसं आता स्क्रीनचा अतिवापर आहे, IT मधली लोक आहेत तर त्याने डोळ्यांच्या ठिकाणी कोरडेपणा होणं, डोळ्यांमधलं जे लिक्विड असतं, लुब्रिकंट असतं ते कमी होणं, डोळ्यांची आग होणं, ह्या गोष्टी होतातच. तर आयुर्वेदिक आय ड्रॉप्स असतात, वॉटर बेस्ड पण असतात, काही औषधी तेल तुपांपासून बनलेले पण असतात. तर तुमच्या डोळ्यात नेमकं काय प्रॉब्लेम होतोय हे तुम्ही वैद्यांशी बोलून तुम्ही त्या प्रकारे आय ड्रॉप्स रेग्युलरली टाकणं, किंवा काही रसायनं असतात की जी नेत्राला हितकर अशी आहे. त्याच्यातलं सगळ्यात सोपं म्हणजे त्रिफळा. तर त्रिफळा जेवढं 1 चमचा त्रिफळा, 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा मध असं मिक्सचर या रेशोत बनवून ठेवलं तरी तुम्ही ते रोज सकाळी आणि रात्री झोपताना खाणं हे नेत्रासाठी नॉर्मल लाईफ मधलं सगळ्यात चांगलं रसायन सांगितलं. असे काही काही हॅक्स तुम्ही करू शकता. पण इंद्रियांचा अतियोग टाळणं हे मुळे त्याचं कारण आहे. ओके. समजा मला माझं पोट खूप दुखतंय, गट हेल्थच्या रिलेटेड माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मी तुमच्याकडे आलोय, तर तुमची एक्झॅक्ट काय प्रोसेस असते एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतरची ट्रीटमेंट प्रोसेस म्हणूया, डायग्नोज कसं करतात? राईट. तर पहिल्यांदा फर्स्ट न्यू केसला आपल्याला वेळ लागतो, साधारण अर्धा ते 1 तास डिपेंडिंग ऑन कसली केस आहे आणि किती वेळ लागणार आहे हिस्ट्रीला. पण त्याच्यात पूर्ण हिस्ट्री घेतली जाते, म्हणजे तुमच्या करंट सिम्पटम्स पासनं तुम्हाला काहीच त्रास नव्हता, अगदी मायनर सुद्धा, इथपासनं आजपर्यंतचा प्रवास हा पूर्ण ऐकून घेतला जातो. त्यानुसार मी माझे लॉजिक मांडत असतो की काय काय घडत गेलं असणार आणि कुठल्या दोष धातू मलांची कशी कशी दृष्टी झाली असणार, त्याला आम्ही संप्राप्ती म्हणतो आयुर्वेदात. तर ती एकदा आपल्याला लाईन कळली की त्यानुसार आपण ती रिव्हर्स करायच्या मागे लागतो. सो फर्स्ट केसला हिस्ट्री टेकिंग खूप मोठं असतं. तर त्याच्यात तुमचे सगळेच म्हणजे अगदी मेडिकल रिपोर्ट्स पासनं तुमची पर्सनल हिस्ट्री, तुमची पर्सनल जर्नी ही पूर्ण समजून घेतली जाते. मग त्यात नॉट जस्ट शारीरिक, तुम्ही रोज काय खाता, मग खाण्यात काही बदल झालाय का, जॉब काय करता, जॉबवर तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंटला एक्सपोज असता, इथपासनं तुमची मेंटल हेल्थ कशी आहे, मग घरी काही प्रॉब्लेम्स आहेत का, लग्न झालंय नाही झालंय, मुलांना रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे सगळं विचारल्यावर पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण संप्राप्ती आणतो आणि त्याप्रमाणे मग औषध देऊन ते सगळा ट्रॅक रिव्हर्स करण्याची प्रोसेस सुरू होते. तुम्हाला एक काय म्हणतात काउन्सिलर पण व्हावं लागतं, नुसतं तुम्ही वैद्य होऊन चालत. येस. ओके.
आता एक गोळ्यांच्या बाबतीत जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्रिफळा काय असे असतील, तर तुमच्या आयुर्वेदिक याच्यामध्ये आय गेस मेटल्स सुद्धा काही गोळ्यांमध्ये यूज करतात. तर मग लोक म्हणतात की नाही नाही मग आयुर्वेदिक गोळ्या नको घ्यायला कारण हे यांचंच बनवतात आणि विकतात, त्यापेक्षा ॲलोपॅथी कसं आहे की मला जसं तुम्ही सांगितलं क्रोसिन घेतली, कॉम्बिफ्लॅम घेतली, हे सगळेच घेतात. तर हा एक थोडासा एक काय म्हणतात द्वंद्व चालू असतो. तर या बाबतीत तुम्हाला काय? बरोबर. तर मेटल्स हे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जातात. आयुर्वेदात रसशास्त्र नावाचा एक विषय आहे की जो पहिल्यांदा नागार्जुन, जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर पहिले नागार्जुन जे होते त्यांच्यापासनं त्यांनी सुरुवात केली की आपण धातूंचा वापर ट्रीटमेंटसाठी, नॉट जस्ट देहसिद्धी तर त्याचा स्पिरिच्युअलिटीसाठी सुद्धा वापर केला जातो. त्यामुळे बरेच तुम्ही काही संप्रदायातले जर योगी लोक, एस्पेशली हठयोग करणारे किंवा मग शैव परंपरेतले बरेच संप्रदाय आहेत, तर त्याच्यात सुद्धा पाऱ्याचा वापर करणं त्यांच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी हे घडत होतं पूर्वीपासून. तर त्याच्या शरीरावर नक्कीच काही परिणाम असतात आणि मग त्याच्यानुसार आपण औषधं कशी बनवू शकतो वेगवेगळ्या धातूंपासून, ही सुरुवात पहिल्यांदा नागार्जुनाने केली. तर त्याच्यापासून मग कसं आहे की आता धातू तुम्ही कुठलंही मेटल असं खाल्लं तर तुम्हाला उमजतच माहितीये की त्याने आपल्या शरीराला हानी होणार, कारण ते काही खाण्याची गोष्ट नाही. माणूस हा कायमच आयदर झाडं किंवा प्राणी यापासून बनणारेच पदार्थ खात आलेला आहे. त्यामुळे नॉन लिव्हिंग गोष्ट डायरेक्ट, मेटल कशा दगड खाल्ला तरी त्रास होणार आहे सगळ्यांनाच माहिती. नॉन लिव्हिंग गोष्ट आपण पचवू शकत नाही कारण ती निरेंद्रिय असते. आपल्याला सइंद्रिय आहार लागतो. झाडं सुद्धा सइंद्रिय आहेत. तर त्यामुळे निरेंद्रिय गोष्टीला सइंद्रिय बनवून ती शरीर सात्म्य म्हणजे शरीराला चालेल अशी कशी बनवायची, ह्याचं अख्खं जे शास्त्र आहे त्याला रसशास्त्र म्हणलं जातं. तर त्याच्यात ज्या प्रोसेसेस सांगितल्या त्या खूप टीडियस आहेत. म्हणजे आता साधं लोह भस्म लोकांना माहिती असेल की लोखंडाचं भस्म, तर लोखंडाच्या भस्माचे प्रोसेस इतकी टीडियस आहे की तुम्हाला ती पूर्ण करायला जवळजवळ 1.5 ते 2 महिने किमान पाहिजेत. म्हणजे अगदी शॉर्टेज मल्टिपल प्रोसेसेस आहेत आणि प्रोसेसनुसार त्याचे गुणही बदलतात. त्यामुळे कुठल्या प्रकारे लोह भस्म बनवलंय त्यानुसार त्याचे कुठल्या आजारात वापरायचं हे चेंज होतं. पण अगदी शॉर्टेस्ट प्रोसेस जरी आपण घेतलं तरी तुम्हाला ते 1.5 ते 2 महिन्याच्या आत बनवताच येत नाही. आता तुम्ही फार्मसीला जर हा विचार केलात की ज्यांना फक्त व्यवसाय करायचा आहे औषधं विकून, त्यांना हे करणं शक्य नाही की 2-2 महिने एकच औषध बनतंय. ते तुम्ही कधी मार्केटमध्ये आणणार, काय रेटला विकणार आणि जास्त रेटला विकलं तर कोण विकत घेणार, हे सगळे हिशोब येतात. मग त्यांनी काय केलं की बाबा लोखंडाचे कुठले फॉर्म्स टॉक्सिक नाही आहेत किंवा अमुक काय तांब्याचे म्हणजे तांब्याचे कॉपरचे कुठले फॉर्म्स टॉक्सिक नाहीत, तर जनरली ते ऑक्साइड्स किंवा सल्फाइड्स असं एक जनरल त्याचं उत्तर येतं. प्रत्येकाचे वेगळे असतात. मग ते केमिकल रिएक्शन्स करून नुसते तुम्हाला ऑक्साइड्स किंवा सल्फाइड विकतायत. तर त्यांनी काय प्रॉब्लेम होतो की जे केमिकली जरी सेफ असले तरी त्याचा इफेक्ट काही दिसणार नाहीये. पण ते खरं भस्म नसल्यामुळे ते अजूनही निरेंद्रियच आहे, ते शरीर साध्य झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास मात्र लॉंग टर्म मध्ये होतो. पण इव्हन आता आजकाल कोविडमध्ये लोक झिंक सप्लिमेंट खूप घ्यायला लागली, मल्टीव्हिटॅमिन प्लस झिंक अशा गोळ्या मिळतात. तर ते झिंक आयुर्वेदाला मान्यच नाही की ते जसं जे ते अपक्व आहे ते भस्म म्हणून घ्यायचंच नाही. तर त्या झिंकने तुम्हाला त्रासच होणार असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. आज नाही तर उद्या होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही खरं व्यवस्थित बनवलेला जास्त भस्म वापरा. तर या भस्म बनवायला खूप म्हणजे 5 फूट बाय 5 फूट बाय 5 फूट किंवा 3 फूट बाय 3 फूट असे खड्डे करून त्याच्यात अनेक वनस्पतींच्या रसांमध्ये घोटलेली त्या धातूची पावडर मातीच्या ह्याच्यात ठेवून 24 तास जाळणं, ही प्रोसेस 10, 15, 40, 50 काही 1000 वेळा रिपीट करणं. एवढ्या त्या टीडीएस प्रोसेस असल्यामुळे खरं भस्म खूप महाग असतं, पण त्याचे ऍक्शन पण अक्षरशः चमत्कारी असं म्हणता येईल अशी असते. पण मग हे तुमच्याकडे मिळतात जर कोणाला हवं असेल तर? हा, तर आता भस्म आमची काय फार्मसी नाही, तर आपल्याकडे कसं आहे की आयुर्वेदिक डॉक्टर हे स्वतःची औषधं बनवून स्वतःच्या पेशंटमध्ये वापरणं हे कम्प्लिटली लिगल आहे. तर आम्ही आमच्या गोष्टी आमचे औषधं बनवून आमच्या पेशंटमध्ये वापरतो. आम्ही ती विकू नाही शकत आणि विकणारही नाही, कारण लोकांना माहित नसतं कुठे काय वापरायचं. करेक्ट. सो मग याच्यासाठी तुम्ही प्रेक्षकांनी तुमच्याकडे यावं मल्हार डॉक्टर. हा, म्हणजे तुमच्या औषधांमध्ये आम्ही ती वापरतो, पण आम्ही ती विकत नाही आणि लिगली विकूही शकत नाही. ओके. तर डॉक्टर मला तुम्हाला हे विचारा असं वाटेल की मग आता वर्षाची ही सुरुवातच आहे,
तर मग युजली कसं तुमचा आहार किंवा डाएट किंवा वर्कआउट कसं प्लॅन केलं पाहिजे, एक शेड्यूल कसं असलं पाहिजे? कारण की युजली असं होतं की रोज जिमला जाणं किंवा एक्सरसाइज करणं बऱ्याच लोकांना जमत नाही. IT वाल्यांचा तर प्रॉब्लेमच असतो. खाण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा फिक्स नसतात. सो मग काय आयडियल वे असला पाहिजे? बरोबर. हां, तर व्यायामाचे जे प्रकार किंवा टार्गेट्स आहेत ते तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे त्यानुसार तर ऑफकोर्स बदलणार आहेत. ज्यांना बॉडी बिल्डिंगच करायचं आहे त्यांना पैलवानी व्यायाम किंवा वेट लिफ्टिंग हे सगळं करण्यावाचून तर काही दुसरा ऑप्शन नाही. पण तुम्हाला फक्त हेल्दी राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायचा असेल तर तुम्ही हे सगळे प्रकारही थोड्या प्रमाणात करू शकता. पण अगदी एक साधा थंब रूल सांगायचा तर दिवसातले 5 ते 6 किलोमीटर तरी दिवसभरात चालणं व्हायला पाहिजे. ओके. किंवा मग दुसरा एक त्याला सोपा पर्याय म्हणजे तुमचं दोन्ही वेळचं जेवण पचल्यानंतर, म्हणजे साधारण 2 ते 2.5 तासात एक ॲव्हरेज माणसाचं जेवण पचतं, पण तरी तुम्ही तुमचं आयडेंटिफाय करू शकता. तर पचन झाल्यावर दिवसातनं 2 वेळा 150 ते 250 या रेंजमध्ये पायऱ्या चढून उतरणं. हे करायचं. चढण्याच्या मोजायच्या, उतरायच्या नाही. तर हे 2 वेळा दिवसातनं घडलं पाहिजे. या दोन्हीपैकी कुठली एक गोष्ट जर तुम्ही करत असाल तर तुमचं एक व्यवस्थित मेटाबॉलिझम आणि हे मेंटेन होणं होतं. याच्या व्यतिरिक्त लोकांना प्रश्न असतो की प्रोटीनचं काय, शाकाहारी डाएटमध्ये आपल्याला प्रोटीन मिळतं का नाही, सप्लिमेंट घ्यायचे का नाही. तर प्रोटीन जास्त खायला किंवा हाय प्रोटीन पण डाएट मधल्याच गोष्टी, मग ते व्हेज असू दे नाही तर नॉनव्हेज असू दे, खायला काहीच हरकत नाही ॲज लॉंग एज ते तुम्हाला पचतंय आणि तेवढा तुमचा व्यायामाचा आउटपुट आहे आणि तुम्हाला ते खाल्ल्यावर काही ब्लोटिंग, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन इत्यादी त्रास होत नाहीयेत. तर तसं असेल तर ते खायला काहीच हरकत नाही. आणि उरला प्रश्न प्रोटीन पावडर्सचा किंवा व्हे प्रोटीन वगैरे सारख्या सप्लिमेंट्सचा, तर त्याचा सुद्धा कसं आहे, ते काही आहार्य डायरेक्ट मिळणारा द्रव्य नाही, ते प्रोसेस्ड फूड आहे नाही म्हणलं तरी. तर त्याचे ऑफकोर्स काही ना काही दुष्परिणाम असतात. त्यांनी लगेच जरी किडनी खराब होत नसली तरी किडनीवर लोड येणं ह्या गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे तुम्ही ते ॲज अ मील जर बघत असाल की मी व्हे प्रोटीनचा शेक प्यायल्यावर मी जेवण करत नाही, म्हणजे मी काय 7 वाजता संध्याकाळी व्हे प्रोटीनचा शेक घेतला तर मी डिनर स्किप करतो, अशी एक बेसिक गोष्ट आहे. किंवा ते घेतल्यावर तुम्हाला जर शरीरात वात वाढल्याची लक्षणं किंवा मग ब्लोटिंग वगैरे जाणवत असेल तर त्याच्याबरोबर पाचक औषधं जी वात पण कमी करतात अशी घेणं, किंवा कॉन्स्टिपेशन होत असेल तर पोट साफ होण्याची पण लॉंग टर्म मध्ये सेफ असलेली औषधं घेणं, या गोष्टी करून तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण लॉंग टर्म म्हणजे रेग्युलर 24/7 त्याचा किंवा 12ही महिने त्याचा वापर करायचा नाहीये. तुमचे टार्गेट्स अचीव्ह झाले की मग ते सप्लिमेंट काढून टाकायचं, कारण शेवटी ते सप्लिमेंट आहे, ते काय आहार नाही. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी पाळून तुम्ही करू शकता. तुम्ही जर बघितलं तर व्हे प्रोटीन जे बनतं ते दही, चीज, पनीर याच्या पाण्यापासून बनतं. तर तुम्ही जेव्हा अनेक लिटर पाणी आटवता तेव्हा तुम्हाला काही ग्रॅम पावडर ही मिळत असते. करेक्ट. तर त्याचा म्हणजे नॅचरल फॉर्म मध्ये तेवढ्या पाण्यात तेवढी पावडर असली पाहिजे. तेवढं पाणी तर तुम्ही पिऊ शकत नाही, म्हणून तुम्ही एक हॅक म्हणून ते कंडेन्स केलेली गोष्ट, तर तेवढीच ती पचायला जड आहे. त्याचा व्हॉल्यूम जरी कमी असला त्यामुळे तुम्हाला पोट भरल्याचं जरी फिलिंग येत नाही प्रॉपर जेवल्यासारखं, तरी ते सूक्ष्म लेवलवर त्याचं पचन अनेक तास चालू असतं. ओके. तर त्यामुळे तुम्हाला जर व्हे प्रोटीन घ्यायचं असेल किंवा कुठलंही प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचं असेल तर पहिले एकदा डायटिशियन, डॉक्टर जे कोण तुमचे ट्रस्टेड असेल त्यांना तर कन्सल्ट करा. पण मी म्हणेन त्याच्याबरोबर त्याला तुमच्या प्रकृतीनुसार त्याला काय पाचकाची गरज आहे ते पाचक औषध आणि पोट साफ ठेवण्याचं औषध, अगेन तुमच्या प्रकृतीनुसार दोन्ही बदलतात, ते चालू ठेवून मग तुमचे टार्गेट अचीव होईपर्यंत 2-4 महिने ते घेणं, असं केलं तर त्यांनी मात्र काही हानी होत नाही. व्यायामासाठी काही एक पर्टिक्युलर वेळ असते, कारण की काही लोक सकाळी व्यायाम करतात, काही लोक दुपारी करतात, काही इव्हनिंगला करतात आणि काही जेवणानंतर म्हणजे अगदी रात्री 10 ते 12च्या दरम्यान पण करतात. तर अशी काही आयडियल वेळ? बरोबर. तर आयडियल वेळ खरं सकाळी रिकाम्या पोटचीच आहे व्यायामाची. पण खूप लोकांना ते जमत नाही. तर संध्याकाळी व्यायाम केला तरी चालतो, पण त्याचा एक महत्वाचा नियम म्हणजे अगेन तुमचं दुपारचं जे काही खाल्लेलं अन्न आहे मग त्याच्यात तुमचा दुपारचा चहा पण इन्क्लुडेड, काही इनपुट झाला असेल पाण्या व्यतिरिक्त तर ते व्यवस्थित पचलं असेल तरच व्यायाम करायचा. अर्धवट पचलेल्या किंवा भरल्या पोटी व्यायाम केला तर तुम्हाला पुढे जाऊन आंबात हा आजार होतो, ज्याला आजच्या काळात आपण रुमॅटॉइड आर्थरायटिसशी कोरिलेट करू शकतो. मग त्याच्यात ते सगळं रक्तदुष्टी होऊन
इतर गोष्टी होणं हे घडतं. तर व्यवस्थित अन्नपचन झाल्यावर व्यायाम करणं, त्यात सुद्धा सकाळी रिकाम्या पोटी जमत असेल तर सगळ्यात बेस्ट. आणि मगाशी सुद्धा मी जे व्यायामाचं प्रमाण सांगितलं ते एक आजकालच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ज्या वाढत चालल्या आहेत आणि अगदीच आपण बैठं काम घरात आणि बाहेर करत असतो त्यानुसार त्या अनुषंगाने मी सांगितलंय. पण अगेन एवढ्या पायऱ्या किंवा एवढे किलोमीटर चालणं हे प्रत्येकालाच शक्य नाहीये किंवा काही लोकांना ते सुद्धा कमी आहे. त्यामुळे तुमच्यानुसारच तुम्ही व्यायामाची क्वांटिटी ठरवली पाहिजे. बर. आणि ओव्हरऑल तुम्ही जे मगाशी म्हणलात प्रोटीन आणि बाकी सगळ्या गोष्टी, सो नॉनव्हेज खाणं हा एक, आता आपलं चॅनल पण स्पिरिच्युअल आहे त्यामुळे तो एक प्रश्न असतो. तर तुमचं मत काय की नॉनव्हेज खाणं योग्य की अयोग्य? तर आता अगेन ह्याचं खरं आयुर्वेदिक उत्तर असं आहे की आयुर्वेदात द्रव्यम नास्ति अनौषधम असं म्हणलंय की कुठलंच द्रव्य जगाच्या वाटेवर असं नाही की जे औषध नाही. त्यामुळे समोरचा आजार आणि समोरच्या व्यक्तीची प्रकृती ह्या दोन गोष्टी तशा लागतात की ते द्रव्य औषध बनून जातं. तर त्यामुळे नॉनव्हेज हे काय चांगलं किंवा वाईटचा प्रश्न नाही. तुमचा जर मानसिक काम जास्त असेल, तुम्हाला जर मेंटल हेल्थ इश्यूज ऑलरेडी असतील तर मात्र तुम्ही नॉनव्हेज कमीत कमी किंवा टाळलंच पाहिजे. कारण ते सात्विक आहारात मोडत नाही आणि त्यामुळे तुम्हाला मेंटल हेल्थ इश्यूज, तुमचा इंद्रियांवर निग्रह इत्यादी कंट्रोल गोष्टी करायला अवघड जातं आणि त्यामुळे तुमचं काम हॅम्पर होतं. हे साधं लॉजिक आहे. पण या व्यतिरिक्त आता लोकांचं कसं असतं की मी सात्विक आहार घेतो किंवा घेते म्हणून मी फक्त नॉनव्हेज खात नाही, कांदा लसूण खात नाही. हे जरी बरोबर असलं तरी फक्त पदार्थानुसार सात्विक आहार ठरत नसतो. हे तुम्ही अगदी गीतेत जरी बघितलं तरी गीतेत लिस्ट नाही दिलेली की या 10 गोष्टी सात्विक आहेत, या 10 राजसिक, या तामसिक, असं त्यांनी सांगितलंच नाही. तुमच्या शरीराला आणि मनाला हितकर आणि पौष्टिक पण समतोल ठेवणारा तो सात्विक आहार, एवढंच याच अर्थाचं गीतेत सांगितलंय. आता मी कोट नाही करू शकत, मला काही गीता पाठ नाही, पण तुम्ही जाऊन बघू शकता. तर त्याच्यात लिस्ट नाही दिलेली. ठीक आहे, मग याचा अर्थ नॉनव्हेज सात्विक नाहीये का? तर नाहीच आहे. पण मग अजून काय बघायचं, तर तुम्ही अगदी सात्विक, अगदी तुम्ही दही भात किंवा दूध भात जरी खात असाल जे सात्विक आहारात मोडतं, पण तरी तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जर जास्त खाताय आणि त्याने तुम्हाला लेथार्जी येते तर हा तामसिक आहार झाला. तर त्यानुसार तुम्ही क्वांटिटीनुसार पण सत्वरजतम ठरतं, पदार्थानुसार तर ठरतं आणि तुम्ही काय इंटेन्शननी खाता याच्यानुसार सुद्धा ठरतं. आता तुम्ही एखादा कोणी भिकारी जो भीक मागून खातोय त्याला दुसरा पर्यायच नाही आणि तो अनेक दिवस उपाशी आहे, त्याच्या वाटीत कोणीतरी काहीतरी नॉनव्हेज टाकलं आणि त्याने त्याच्या भुकेसाठी खाल्लं, तर तो काय लगेच तामसिक झाला का? नाही. तर इथे इंटेन्शन मॅटर करतो. तुम्ही तुमच्या टेस्टसाठी म्हणून प्राणी मारून खाताय तर हे ऑफकोर्स तामसिक आहे. तर अशा सगळ्या गोष्टी मॅटर करतात. फक्त पदार्थ बघायचा नसतो, क्वांटिटी बघायची असते, इंटेन्शनही बघायचं असतं आणि त्याचा रसही बघायचा असतो. तुम्ही जर बघितलं गीतेत तर आम्ल म्हणजे आंबट, तिखट जास्त असलेल्या गोष्टी ह्या राजसिक आहार म्हणलेला आहे. मग तुम्ही मी सात्विक खातो म्हणून तुम्ही भरपूर लोणचं, चटण्या, तिखट, भरपूर मिसळ खात असाल तर हा राजसिक आहार आहे, हा सात्विक आहार नाहीये. बर. आणि एक रसायन म्हणून आयुर्वेदात येतं, ते इम्युनिटीसाठी किती इफेक्टिव्ह असतं किंवा ती एक काय म्हणतात त्याला, रसायन चिकित्सा म्हणतात ना. सो त्यांनी इम्युनिटीवर तुमचा कसा परिणाम होतो? तर रसायन आणि इम्युनिटी हे म्हणजे अगदी एका काय म्हणतात नाण्याच्या 2 बाजू असंच आहे. कारण आयुर्वेदाचा कुठलाही ग्रंथ तुम्ही पहिल्यांदा उघडलात तर पहिल्यांदा सगळे जे इंट्रोडक्टरी चॅप्टर स्किप करून डायरेक्ट तुम्ही जर ट्रीटमेंटवाल्या चॅप्टर्सच्या सुरुवातीला गेलात तर पहिले कायम रसायन अध्याय असंच येतं. मग त्यानंतर एकेका आजाराची ट्रीटमेंट असते. तर जसं मी म्हणलं की दोष वाढून आजार होतो, पण त्या दोषांना कुठेतरी शरीरात अमुक धातूमध्ये ख वैगुण्य ज्याला आपण म्हणतो की रस्ता जसा असतो आपला, तर रोडवर खड्डा असेल तरच त्याच्यात पाणी साचतं. त्यातलं पाणी हा दोष आहे, पण खड्डा असणं हा रोडचा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. तर तसा जर खड्डा तुमच्या धातूंमध्ये असेल तिथे ते दोष साचून मग आजार होत असतो. तर त्या धातूंमधला खड्डा म्हणजेच खवैगुण्य भरून काढण्यासाठी जे ट्रीटमेंट दिली जाते त्याला रसायन म्हणतात. त्यामुळे आजारानुसार रसायन बदलतं, प्रकृतीनुसार रसायन बदलतं. आणि तर रसायन ट्रीटमेंट मग फक्त आजारही माणसाला बरं करण्यासाठीच असते का? तर नक्कीच नाही. नॉर्मल माणसाची प्रकृती, एखाद्याची पित्तप्रधान आहे, कोणाची पित्तवात कॉम्बिनेशन आहे वगैरे वगैरे, तर तुमच्यात बाय डिफॉल्ट प्रत्येकात जसे 4 चांगले गुण असतात, 4 वाईट गुण असतात,
त्याला कायम त्याच्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या धातूंमध्ये जे वैगुण्य निर्माण होत आहे, ओके, जे काय फॉल्ट्स निर्माण होत आहेत की ते कायम प्रोन असतात त्या आजारांना त्यांच्या प्रकृतीमुळे. बर, तर ती चेकमध्ये ठेवण्यासाठी नित्य सेवन पण रसायनाचं केलं तर तुम्ही कधी आजारीच पडत नाही. बर, म्हणून चिकित्सा स्थान ज्याला म्हणतो आपण प्रत्येक ग्रंथाचं, त्याच्यात पहिला अध्याय कायम रसायन असतं. त्याच्यात अनेक प्रकारचे म्हणजे हंड्रेड्स ऑफ फॉर्म्युलेशन्स दिलेले असतात. मग सगळ्यात फेमस रसायन कल्प हा च्यवनप्राश आहे. अच्छा, च्यवनप्राश हा चरक संहितेतल्या रसायन अध्यायातला कल्प आहे. अच्छा, लोकांना हे माहित नसतं आणि लोक फक्त त्याला थंडीत ताकद वाढवण्याचं औषध किंवा मग थंडीत ज्यांना कफाचे सर्दी खोकल्याचे आजार होतात त्यांनी रोज घ्यावं असं औषध, हे त्याचं म्हणजे एकदम टोन डाऊन केलेला अर्थ किंवा आहे. आणि त्याची क्वालिटी आजकाल टोन डाऊन झाल्यामुळे ते लोकांना कळत नाही की तो ऍक्च्युअली किती चांगला कल्प आहे. तर तसे अनेक प्रकारचे रसायनं, मग ते च्यवनप्राश सारखी अवलेह म्हणजे जॅम सारखं जे असतं तशा फॉर्म मध्ये असतील, गोळ्यांच्या फॉर्म मध्ये असतील, भस्मांच्या फॉर्म मध्ये असतील, ठराविक भस्मांना ठराविक वनस्पतींच्या काढ्यात किंवा रसात घोटून केलेली रसायन असते, असे बरेच प्रकार असतात. आणि प्रत्येक पेशंटनुसार रसायन हे वेगवेगळं द्यायला लागतं. आणि मग रसायन आता तुम्हाला जर कळलं असेल की ते शरीराची ताकद वाढवणारी गोष्ट आहे, शरीरातले खड्डे बुजवण्याची ट्रीटमेंट आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं त्या आजारांमध्ये ठरतं जिथून बाहेरून काही घडतच नसतं. ओके, आता तुम्ही म्हणला बीपी, डायबेटीस, कॅन्सर म्हणजे काय बाहेरनं कुठला तरी व्हायरस येतोय, काही ठराविक काय हेपॅटायटिस सारखे वगैरे कॅन्सर वगळले ज्याच्यामुळे लिव्हर कॅन्सर होतो, तर ठराविक उदाहरणं वगळता कॅन्सर काय बाहेरनं बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस जाते म्हणून होत नसतो. तुमच्या शरीरात बिघडून तुमच्या शरीराला आजार होतो. त्यामुळे अशा आजारांमध्ये मात्र रसायन चिकित्सा ही सगळ्यात श्रेष्ठ ठरते, कारण ती तुमच्या शरीराला ठीक करत असते, ना की बाहेरनं येणाऱ्या गोष्टीला किंवा दोषांना. ती धातूंवर चिकित्सा असते. ओके, मग आपण हे जे बघतो की कंठ सुधारक वटी असते किंवा मग गुलकंद असेल तर हे रसायन मध्ये येतात का? मग नाही. ओके, ते काय रसायन मध्ये येणारे अगेन सगळ्यात फेमस इज च्यवनप्राश. ब्राह्म रसायन काही लोकांना माहित असेल तुमच्या व्ह्युअर्सला, तर ते बरेच लोक घेतात. किंवा मग साधं आता आवळा हे सगळ्यांना सुटेबल असं रसायन असलेलं एक फळ आहे. त्यामुळे आवळ्यापासून भरपूर आमलाप्राश किंवा तत्सम असे काय काय प्रॉडक्ट्स भरपूर मार्केटमध्ये मिळतात. तर ते सगळे रसायन कल्पांपासून इन्स्पायर्ड स्वतःचे फॉर्म्युलेशन्स फार्मसी किंवा डॉक्टर्सने बनवून मार्केटमध्ये आणलेले अशा प्रकारचे आहेत. पण आवळा हे खूप जेनेरिक रसायन आहे, कारण ते सगळ्यांना चालतं, त्यांनी कोणाला हानी होत नाही. पण तुम्हाला जर खरोखर तुमचा आजार किंवा तुमची प्रकृती चेकमध्ये ठेवायची असेल, तुमचे काही जे ऑटोइम्युन किंवा कॅन्सर सारखे किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स न वाढू देण्यासाठी म्हणून रसायन घ्यायचं असेल, तर तुम्हाला हे जेनेरिक रसायन नाही, तर तुम्हाला व्यवस्थित तुमची तपासणी करून त्यानुसार तुमच्यासाठी म्हणून बनवलेलं रसायनच खायला पाहिजे, जे तुम्ही रेकमेंड करा, वैद्य रेकमेंड. हो. ओके. आणि आता आपले जे व्ह्युअर्स आहेत हे फक्त लेट्स से पुणे मुंबई लिमिटेड नाहीत, महाराष्ट्र लिमिटेड नाही, काही भारताबाहेरून पण ते बघतात आपले पॉडकास्ट. आणि त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा त्यांना कन्सल्टेशन हवं असेल, तर आता हे नाडी शास्त्र किंवा हे तर तसं नाही पॉसिबल, फेस टू फेसच पाहिजे. मग तुम्ही हे चॅलेंज कसं टॅकल करू शकता जर कोणाला भारताबाहेरून कन्सल्टेशन हवं असेल तर? नाही, आता कसं आहे की मेन मी मगाशी सांगितलं तसं मॅक्सिमम आपला डायग्नोसिस हिस्ट्री आणि करंट सिम्पटम्स आणि सध्याच्या काळात रिपोर्ट्स यावरच आयुर्वेदाचा डायग्नोसिस आहे. नाडी परीक्षण हे लेटर डेव्हलप झालेली गोष्ट आहे. पण शुद्ध शास्त्रीय आयुर्वेदिक चिकित्सा ही फक्त ऑनलाईन कन्सल्ट करून हिस्ट्री घेऊन पॉसिबल आहे का? तर नक्कीच पॉसिबल आहे. आणि अनेक पेशंट्स, रादर माझे मॅक्सिमम पेशंट्स मी तसेच बघतो. ओके. आणि आजकाल तर इंटरनेटमुळे हे अगदी सोपं झालेलं आहे. आणि आता कुरिअर सर्व्हिसेस इतक्या उत्तम आहेत की देशात नाही तर देशाबाहेर सुद्धा इझिली अगदी 4 दिवसात सुद्धा कुरिअर अमेरिकेला पोहोचतं. इतपत सगळं फास्ट झाल्यामुळे ऑनलाईन कन्सल्टेशन्स व्यवस्थित करता येतात आणि त्याने पेशंट्स बरे होतात. रादर आत्ताच मी एक जलोदराचे पेशंट ज्यांना मी 2 महिन्यांनी बघितलं फिजिकली, ते होते नाशिकच्या जवळ एका गावात राहतात ते. तर त्यांना लिव्हर सिरोसिस झालेला पूर्णपणे. आणि तो आपण ऑलमोस्ट कम्प्लिटली रिव्हर्स केला. आणि मी पेशंटला फक्त ऑनलाईनच कन्सल्ट केलं होतं. जलोधारा म्हणजे काय? जलोदर म्हणजे पोटात पाणी साचतं. लिव्हरचं फंक्शन बिघडल्यामुळे पोटाचे आतले अवयव आणि पोटाची स्किन ह्याच्यामध्ये जी जागा असते ना त्याच्यात पाणी साचून पोट फुगतं. आणि अक्षरशः म्हणजे 2 ते 5 लिटर वगैरे इतपत पाणी साचतं आणि त्यातलं 1-1 लिटर सुद्धा काढतात टॅपिंग करून. तर ते पोटातलीच औषधं देऊन जुलाबा वाटे आणि लघवी वाटे काढून पाणी कमी करणं आणि लिव्हर फंक्शन सुधारणं हे कम्प्लिटली आपल्याला
करता आलं. फक्त ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये पेशंटला मी भेटलोही नव्हतो. आणि ह्याला किती वेळ लागला? साधारण 1.5 महिना. 1.5 महिन्यात आहे पॉसिबल. ओके ओके. आणि तुम्ही भारताच्या बाहेर म्हणजे अमेरिकेत सुद्धा असता, सो तिथल्या लोकांना जर तुम्हाला तिथे भेटायचं असेल तर ते कुठे भेटू शकतात? काय माझं शक्यतोवर जाणं ऑस्टिन म्हणून जे गाव आहे टेक्सास मध्ये तिथे असतं, तर तिथे ऑफलाईन तर भेटताच येतं. नाही तर मी इंडियात असो किंवा US मध्ये असो, आपले कुरिअर्स तर US ला जातातच, त्यामुळे त्याचा काही इश्यू नाही. तुम्ही ऑनलाईन कन्सल्ट करून US मध्ये कुठेही कुरिअर मी करू शकतो. साधारण 4 दिवस ते 1 आठवड्याच्या रेंजमध्ये मी पाठवल्यावर तुम्हाला कुरिअर मिळतं. तर डॉक्टर मल्हार, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या स्वीट टॉक्स या पॉडकास्टवर आलात. आपण एवढी छान वर्षाची सुरुवात केली आणि आय होप सगळे आता आयुर्वेद सिरियसली घेतील आणि हा वर्ष पूर्ण फॉलो करतील ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या. मे बी ते पाण्याच्या बाबतीत असू देत, आहाराविषयी असू देत, एक्सरसाइजच्या विषयी असू देत. सो तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटलं आणि काय तुम्हाला लास्ट मेसेज द्यावा असं वाटेल ऑडियन्सला? धन्यवाद तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि खूपच एकदम फ्लो मध्ये एकदम छान पॉडकास्ट झाला. असं काही प्रिपेरेशन काही केलेलं नव्हतं. आणि जसे जसे तुम्ही प्रश्न विचारले अगदी इझी टू रिप्लाय, म्हणजे असं काही विचार करून व्यवस्थित बोलायचंय असं काही नसून जसं फ्लो मध्ये येत गेलं तसं सांगत गेलो. आणि तुम्ही प्रश्नांची रचनाही उत्तम केल्यामुळे लोकांना समजेल अशा शब्दात ते पोचलं असेल अशी अपेक्षा आहे. डेफिनेटली लोक किती फॉलो करतील तेवढं त्यांचं स्वास्थ्य वाढेल असं आपण म्हणूया. आणि डॉक्टरांचं मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम हँडल, यूट्यूब हँडल, फेसबुक पेज या सगळ्या गोष्टी देतो. प्लस त्यांचा नंबरसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये डिस्प्ले करूयात. सो तुम्ही तिथे जाऊन त्यांना इंस्टाग्रामला फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तर त्या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करू शकता. सो मग डॉक्टर तुम्हाला हेल्प करतील पुढची. आणि तुम्हाला जर तुम्ही ऑस्ट्रेलिया किंवा आउट ऑफ इंडिया अमेरिकामध्ये असाल तर तुम्ही व्हॉट्सॲप थ्रू कनेक्ट होऊ शकता. डॉक्टर ऑनलाईन कन्सल्टेशन पण देतातच. सो थँक्यू सो मच डॉक्टर एकदा परत. आणि आपलं एक स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे की आम्ही फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो. आणि फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करताना श्री स्वामी समर्थ म्हणतो. सो आपण पॉडकास्ट एंड करूयात आणि श्री स्वामी. थँक्यू.